नमस्कार. देशातल्या प्रांतोप्रांतीच्या पिढीजात जागीरदारांनी एकत्रित येऊन केंद्रातल्या भाजप सरकारला नेस्तनाबूत करण्यासाठी इंडी नावाची एक जागीरदार टोळी स्थापन केली आहे. खरोखरच जर का 24 साली या जागीरदार टोळीचं राज्य देशावर जर का आलं तर त्याचे दोन भयानक परिणाम होतील. पहिलं म्हणजे ह्या देशात गृहयुद्ध माजल, यादवी माजल, हिंदू मुस्लिम दंगली होतील की ज्या न भूतो न भविष्यती इतक्या भीषण असतील. त्या कशा ते आपण पुढे बघूया. आणि दुसरा परिणाम असा होईल की ह्या देशात भयानक आर्थिक अराजक माजल, ज्याला आता पाकिस्तान तोंड देतोय सध्या, त्याच्यापेक्षा हे आर्थिक अराजक जास्त भयानक असेल. ते कसं ते आपण बघू. पण आधी पहिल्या मुद्द्याकडे बोलतो. नुकतंच काल परवा 26/11च्या हल्ल्याची 15वी स्मृती दिन होता आणि त्यानिमित्तानं हजारो ठिकाणी बॅनर्स लागले होते. त्याच्यातल्या मृतात्म्यांना, हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली जात होती, हळहळ व्यक्त केली जात होती. लाखो कोट्यावधी मोबाईलवरती त्याचे स्टेटस पडत होते. परंतु त्याआधीच एका घटनेची विस्मृती झाली असं मला वाटतं. त्याआधीच 2 वर्ष मुंबईतच अतिशय भीषण असा हल्ला झालेला होता. 2006चे लोकल बॉम्बस्फोट. त्याच्यात 26/11च्या तुलनेनं दुप्पट तिप्पट जीवितहानी झालेली होती, मालमत्ता हानी झालेली होती आणि जखमींची संख्या तर 4-5 होती. ह्या दोन्ही हल्ल्याचं तुलना करण्याची कारण अशी की हे जे आता सांगितलेले फरक ते महत्वाचे नाहीयेत. त्यातला सर्वात महत्वाचा फरक आहे की 26/11 हा एकमेव हल्ला स्वतंत्र भारतातला कदाचित असा असेल की जो पूर्णतः स्थानिकांच्या मदतीशिवाय, पूर्णतः बाहेरच्या अतिरेकी येऊन आपल्या एखाद्या शहरात इतका धुमाकूळ घालणं, इतक्या हत्या करणं हे पहिल्यांदाच झालेलं होतं. आणि त्या तुलनेत 6 सालचे बॉम्बस्फोट मात्र जे एवढे भीषण होते. मला अजूनही आठवते रक्तानं थबथबलेलं सायन हॉस्पिटल, त्याचे ते एंट्रन्सचा पाथ मला आजही ध्यानात आहे. 1-1 इंच जाडीचे लोकलचे लोखंडी डबे त्या स्फोटाने असे उचकटून बाहेर आलेले होते, फुटलेले होते आणि त्यातल्या 250-300 लोकांच्या चिंधड्या आकाशात उडालेल्या होत्या. आणि हे संपूर्णपणे स्थानिकांच्या मदतीनं केलं गेलेलं होतं. तसं पाहिलं तर 26/11चा हल्ला जर का सोडला ना तर इथं झालेले सर्व घातपाती कारवाया, बॉम्बस्फोट, दंगली ह्या पाकिस्तानातल्या लोकांनी इथं येऊन नाहीत केलेले. त्यांच्या स्थानिकांच्या मदतीनं त्यांनी हे केलेलं आहे सगळं. तुम्ही सांगा, स्थानिकांची मदत नसती तर आजपर्यंत किती यांचे बॉम्बस्फोट पाकिस्तानवाल्यांचे यशस्वी झाले असते. स्थानिकांची मदत जर का नसती तर किती दंगली यशस्वी झाल्या असत्या. आणि दंगली होणारी गावं जरा नीट आठवा. गेल्या 10 वर्षात दंगली झालेल्या नाहीत, इतक्या भीषण दंगली त्या काळात होत होत्या. दंगली होणारी गावं कुठली? भिवंडी, मालेगाव, मुंब्रा, भेंडी बाजार, अहमदाबाद, मोरादाबाद, हैदराबाद, अमुकबाद, तमुकबाद, ही सगळी अशी गावं. औरंगाबाद. का बरं? 4 लाख वस्तीचं भिवंडी गाव होतं. 400-500 लोक मारली गेली होती. जरा कल्पना करा, आज जर का 4-5 लाख लोकवस्तीच्या आमच्या सांगली, कोल्हापुरात जर का अशा दंगली झाल्या, मुळात होणारच नाहीत, पण जर का झाली आणि असे 400-500 लोक ठार झाले, केवढी बातमी होईल त्याची? जगभरात बातमी जाईल, जगभरात. ह्या सगळ्या भीषण दंगली आणि भीषण बॉम्बस्फोट काँग्रेसच्या काळातच का होत होती? तुम्हाला आठवतं का की 93 सालचे मुंबईचे बॉम्बस्फोट जे झाले, 12 बॉम्बस्फोट झाले, त्यावेळेचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी जाहीर केलं होतं की 13वा बॉम्बस्फोट मुसलमान लोकवस्तीत झालेला आहे. म्हणजे बॉम्बस्फोट होत असतानाच सर्वांना ठाऊक होतं की हे बॉम्बस्फोट कोण करतंय. आता
आता हे सगळं काँग्रेसच्याच काळात का होत होतं, तर ह्याचं एक मेकॅनिझम आहे, असं होण्याचं एक मेकॅनिझम आहे, ते समजून घ्या. त्या काळच्या गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षनेते त्यावेळेस होते, त्यांनी एक गंभीर स्वरूपाचा आरोप केला होता शरद पवारांच्या, की त्यांचे दाऊदशी थेट संबंध आहेत. दाऊद सारख्या एका भयानक खुंखार अतिरेक्याशी, दहशतवाद्याशी एखाद्या मुख्यमंत्र्याचे असे थेट संबंध असणं खरं तर खूप कठीण आहे. पण तरी सुद्धा मुंडेंसारख्या एका जबाबदार नेत्यानं असे संबंध आहेत असा आरोप केला होता. त्यांना अशी भीती नाही का वाटली की असा आरोप केल्यानं आपलं प्रतिमा मलिन होईल, आपला पोरकटपणा म्हणला जाईल ह्या सगळ्याला. तर पोरकटपणा तर सोडाच, उलट समाजात त्यावेळेस प्रचंड मोठ्या प्रमाणात शरद पवारांकडे संशयानं पाहिलं जाणं सुरू झालेलं होतं. तरीही मी असं म्हणेन की हे खूप कठीण आहे किंवा शक्यच नाही. पण मग हे कसं शक्य आहे की त्यांच्या काळातच हे सगळं होत होतं? कारण ह्या दहशतवाद्यांचे, पाकिस्तानातल्या लोकांचे एजंट जे इथं आहेत, त्याचे स्लीपर सेल्स आहेत, त्यांची जी प्यादी आहेत, त्यांचा सुद्धा इथल्या राजकारण्याशी थेट संबंध नसतो. पण त्यांच्या लोकांचा इथल्या राजकारण्याशी, विशेषतः काँग्रेस राष्ट्रवादीच्या राजकारण्याशी थेट संबंध असतो. कसं असतंय, एखाद्या झाडाला जर का पाणी घातलं ना, तर ते थेट त्याचं खोड किंवा बॉडी त्याची ऍब्सॉर्ब करत नाही, शोषून घेत नाही. ते मुळापर्यंत जावं लागतं, पाजरावं लागतं. म्हणजे ह्याच्या सर्व लोकांना पोलीस स्टेशनमध्ये सॉफ्ट कॉर्नर, काही दंगली झाल्या, काही केसेस झाल्या तर त्याच्यातून लवकर झुकतं माप सर्वत्र, या प्रकारच्या म्हणजे सर्वत्र झुकतं माप, या प्रकारच्या ट्रीटमेंट दिल्या जात होत्या. साहजिकच अतिरेक्यांना हवं असणारं सर्व प्रकारची आर्थिक सहाय्य, वाहतूक, ट्रॅफिकिंग हे सर्व सुलभ होत होतं. हे सगळं गेल्या 10 वर्षात बंद झालेलं आहे. आणि त्यामुळं इथले मुसलमान फार उत्कंठेनं वाट पाहतायत त्यांचं राज्य येण्याची, म्हणजे काँग्रेसचं राज्य येण्याची. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, नुकतंच कर्नाटकात निवडणुका झाल्या आणि 13% मुसलमान पोलादी एकजुटीनं, की जे जेडीएस कडे होते, ते एकजुटीनं काँग्रेसच्या पाठीमागे उभा राहिले आणि तिथं काँग्रेसचं राज्य आलं. परिणाम काय झाला? आल्या ह्यांनी 4-2 महिन्यातच जी हिजाब बंदी कॉलेजेसमध्ये करायला, संस्थांमध्ये बुरखाबंदी करायला भाजपला 2 वर्ष आटापिटा करावा लागला होता, 4-6 वर्ष नियोजन करावं लागलं होतं. ह्यांनी एका दिवसात सगळी बुरखाबंदी, हिजाबबंदी मागं घेतली. म्हणजे काँग्रेसचे इरादे काय आहेत हे बघा. ह्यांना ते दिवस पुन्हा आणायचे आहेत, 90च्या दशकातले, 80च्या दशकातले भीषण दंगली, बॉम्बस्फोट, ते दिवस त्यांना परत आणायचे. त्यांना आणायचेत असं म्हणत नाही मी, ते दिवस येतील, पण त्याची त्यांना फिकीर नाहीये. आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊ. तर हे सगळं मुसलमानांचं राज्य येईल ह्याची फिकीर का नाहीये त्यांना? तर काय झालंय, गेले 60 वर्ष त्यांना खाण्याची इतकी सवय लागलेली आहे. तुम्हाला आठवत असेल 10 साली, 11 साली, 12 साली भ्रष्टाचाराचा ज्वालामुखी असा उफाळलेला होता. प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार. त्यामुळेच ते 11-12 साली अण्णा हजारेंचं आंदोलन झालं. कॉमनवेल्थ घोटाळा, 2G घोटाळा, कोळसा खायचा सोडला नाही यांनी. ह्यांच्या पिढ्यातल्या इतकी तोंड, पिढ्या ऑलरेडी इतकी तोंड खायला आसुसलेली होती, खाण्याचा बोगदाच झालेला होता. लाखो राजकारण्यांची तोंड यांची नुसता भ्रष्टाचार भ्रष्टाचार. आणि त्या खाण्याच्या नादात ह्यांना ते मुसलमानांचं राज्य येतंय का, इथं बॉम्बस्फोट होत आहेत का, काय होतंय, कसं 20-11 होतंय का, आणखीन त्यांना काही देणं घेणं नाहीये. त्यांना फक्त खायचंय. कारण 10 वर्ष झाले उपाशी बसलेत ना. आणि मुसलमान सुद्धा फार उत्कंठेनं ह्यांचं राज्य येण्याची वाट पाहतायत, कारण त्यांची सुद्धा कोंडी झाली, काय करताच येत नाही. त्यासाठी मुसलमानांची आता एक फार मोठी गरज आहे. आणि जागीरदारांची आणि मुसलमानांची एकच फार मोठी गरज आहे, ती म्हणजे मोदी जाणं. मोदी जाण्यासाठी हिंदू मुस्लिम एकता निर्माण होणं. आणि जितकी हिंदू मुस्लिम एकता निर्माण होईल तेवढा जागीरदारांना फायदा होईल आणि मुसलमानांचा सुद्धा फायदा होईल. कारण एकदा का मोदी गेला की राज्य कुणाचं? आपलंच. अरे पण टिकणार किती?
आणि समजा टिकलंच तर त्याची देशाला फार भयानक किंमत मोजावी लागेल. कारण तुम्ही गेले 10 वर्ष झालं पाहत असाल, 90च्या दशकातला, 80च्या दशकातला, 70च्या दशकातला हिंदू फार बावळा होता. आता तो तेवढा मूर्ख राहिलेला नाहीये. गेल्या 10 वर्षात तुम्ही पाहिलं असेल सोशल मीडियावरती जरा चुणूक त्याची सतत दिसते. व्हिडिओज म्हणा, रील्स म्हणा, इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात हिंदू जागृती झालेली आहे की त्यावेळेस जर का मुसलमानांना असं वाटलं की आपलं राज्य आलं आणि पुन्हा आता पहिल्यासारखं ट्रॅफिकिंग वगैरे, इन्फिल्ट्रेशन सगळं काही येईल, सगळं काही करता येईल, तर ते कठीण आहे. कारण इथून हिंदूंच्याकडून तितक्याच जबरदस्त प्रतिकार होण्याची शक्यता आहे. भाजप जरी हारलं किंवा शिवसेना जरी हारली तरी फार कमी ह्यानं हारेल आणि फार काळ दूर राहणं अवघड आहे. तरी पण जर का राहिले तर इथला हिंदू तडाखेबंद प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा ह्याच्यात देशभरात भीषण दंगली उसळण्याची शक्यता आहे. कारण हिंदू तेवढा मूर्ख आणि तेवढा दुर्बळ राहिलेला नाहीये. त्याला फार एम्पॉवरमेंट गेल्या 10 वर्षात झालेली आहे. जर काही ह्या भीषण दंगली देशभरात उसळल्या तर काय ह्याची गॅरंटी की शेजारचे 2 देश, बांगलादेश जिथं 25 कोटी मुसलमान आहेत, पाकिस्तान जिथं 25 कोटी मुसलमान आहेत, तुमच्याकडे 20-22 कोटी मुसलमान आहेत, काय गॅरंटी की इकडून 3-4 कोटी आणि इकडून 3-4 कोटी जनसंख्या घुसली तुमच्यात, 13 लाख मिलिटरी काय करणार आहे तुमची? आणि असं समजू नका की हे अशक्य आहे म्हणून, असं समजू नका. कारण अणुबॉम्ब सोडून पाकिस्तानकडं आणि बांगलादेशकडे तर नाहीच आहे, पण हा एवढा एकच मार्ग आहे की हा भयंकर देश जर का अशांत झाला तर ह्याला मोडकळीला आणून कोलमडून पाडणं, त्यासाठी ह्यांच्याकडे एवढाच एक उपाय आहे की प्रचंड मोठ्या प्रमाणात घुसखोरी, सामान्य जनतेची घुसखोरी. खरं घुसणाऱ्यांना सामान्य जनता म्हणता येणार नाही, धर्मांध असतील हे लोक, आणि धर्मांधांची इतक्या मोठ्या प्रमाणात घुसखोरी रोखता येणं अशक्य आहे. या उलट जर का ह्या देशात पुन्हा एकदा केंद्रात भाजप सरकार आणि महाराष्ट्रात भाजप शिवसेना सरकार आलं, कारण शिवसेनेचं हिंदुत्व हे कायम भाजपपेक्षा जास्त जाज्वल्य राहिलेलं आहे. जर का ते राज्य आलं तर इथले मुसलमान पुरते निराश होतील आणि त्यांची स्वप्न ते सोडून देतील आणि हिंदूंशी सलोख्यानं त्यांचं वागणं पुन्हा वाढेल आणि जो भाईचारा तुम्हाला हवाय तो नक्कीच निर्माण होईल. जर का इथं हिंदू मुस्लिम एकता साधायची असेल, भाईचारा निर्माण करायचा असेल तर इथला हिंदू प्रचंड ताकदवर झाला पाहिजे. गेल्या 10 वर्षात त्याला जी ताकद मिळतीये ती अशीच पुढे मिळत राहिली पाहिजे. नाहीतर हे सर्व रिव्हर्स उलट चक्र फिरवण्याचं हा प्रयत्न काँग्रेसवाले करतील. कारण त्यांना राष्ट्रीय ध्येयाशी काहीच देणं घेणं नाहीये. हे हिंदू राष्ट्र होतंय किंवा नाही होत काय त्यांचा संबंध नाहीये. त्यांना फक्त खायचंय. उपाशी राहिलेत. त्यांचे जे खाणारी तोंड आहेत ना ती 1000 पटीनं वाढलेली आहेत देशात. त्या तुलनेत भाजप शिवसेनेकडे इतके भ्रष्टाचारी लोक नाही आहेत. तुमच्याकडे आता ईडी आणि सीबीआय आणि केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर असा भयंकर आरोप केला जातोय. काँग्रेसच्या राज्यातही सीबीआयला केंद्र सरकारचा पोपट म्हणत होते. त्यावेळेसच हे विशेषण लागलेलं आहे. मग का नाही भाजपचे किंवा शिवसेनेचे इतके लोक अडकले? का तुम्ही दयावंत होता? का तुम्ही बक्ष दिलं सगळं भाजप शिवसेनेच्या भ्रष्ट लोकांना? अरे तुम्ही तेवढं खाल्लं म्हणून तुमच्यावरती आरोप झाले, म्हणून तुम्ही अडकताय. आणि म्हणून जर का हे सगळं थांबवायचं असेल आणि भारताची हिंदू राष्ट्राकडे एक स्थिर वाटचाल करायची असेल तर देशभरात केंद्रात भाजप आणि महाराष्ट्रात शिवसेना भाजप हे निवडून देणं फार गरजेचं आहे. हिंदू राष्ट्र जर का निर्माण झालं तर इथं काही मुसलमानांच्या कत्ली वगैरे नाहीत होणार. सगळं शांत होईल. उलट मुसलमान जास्त भाईचाऱ्यानं राहतील. त्यामुळे येत्या निवडणुकीत केंद्रात भाजप आणि राज्यात भाजप शिवसेना येणं फार गरजेचं आहे.